सानिका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त शुभेच्छा देऊन नाही चालणार, गिफ्ट पण पाहिजे. भेटेल ना, एक नाही 2 गिफ्ट आहे तुझ्यासाठी स्पेशल. बघायचं? हो चला. 2 गिफ्ट काय माहिती आहे तुला? एक आंबा आणि एक पारिजातक. एक गोड आठवणींसाठी आणि एक सुगंधित आठवणींसाठी. मग कसं वाटलं गिफ्ट? आवडलं की नाही? हो मग. वाढदिवस म्हणजे फक्त आणखी एक वर्ष पूर्ण झालं असं नाही. मागच्या वर्षभरात आपण किती जगलो, किती शिकलो आणि किती सुंदर आठवणी तयार केल्या याकडे पाहण्याचा एक दिवस आहे. वाढदिवस म्हटलं की तो एक दिवस खास बनवण्यासाठी केक, कॅन्डल्स, गिफ्ट्स आणि भरपूर सेलिब्रेशन्स. पण म्हटलं यावर्षी काहीतरी वेगळं करूया. तो एकच दिवस सेलिब्रेट करण्यापेक्षा काहीतरी असे करूया जे वर्षानुवर्ष कायम आठवण करून देत राहील. यावर्षी आपण 2 झाडे लावतोय, एक आंब्याचं आणि एक पारिजातक. एक गोड आठवणींसाठी आणि एक सुगंधित आठवणींसाठी. मी लावायला मदत केली, आता पहिला आंबा मला ना. मग नाही नाही, माझ्या बर्थडेच्या दिवशी लावलाय पहिला आंबा मलाच. ठीक आहे, मग हे बाकीचे 370 माझ्यासाठी. हे झाड जसं वाढत जाईल तसंच तुझ्या आयुष्यातलं समाधान, आनंद आणि प्रेमही वाढत जावं. काय स्पेशल आहे मग आज? हे तर मी विचारायला पाहिजे, वाढदिवस माझा आहे. मला कुठे काय येतं? हा, थोडी मदत करू शकतो. ठीक आहे, मग पुलाव बनवते. ओके, चालेल. न सांगता छान तयारी चालली आहे. करायला पाहिजे ना बाई करून मदत. आजचा वाढदिवस स्पेशल आहे म्हणून बाहेरून काहीतरी मागवण्यापेक्षा आम्ही दोघांनी मिळून घरीच काहीतरी बनवायचं ठरवलं. पुलाव आणि बासुंदी. वाढदिवस सेलिब्रेशन थोडं साधं आहे, पण खरं सांगायचं तर अशाच साध्या गोष्टींमध्ये जास्त आनंद असतो.
छान अशी कोशिंबीर तयार केली बघ मी. पुलाव तर झालंच आहे आणि आता आपली गोड बासुंदी सुद्धा तयार होती. आपला पुलाव, कोशिंबीर आणि बासुंदी तयार आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बासुंदी सारखी सगळ्यांसोबत राहा. हो मग नक्कीच. अशी झालीये. छान झाला तुला. मी केलेली कोशिंबीर बघ. एकदम छान. दिवसभराच्या या छोट्याशा सेलिब्रेशन नंतर आम्ही निघालो जवळच्या धरणाकडे. थोडं फिरायला, थोडं फ्रेश व्हायला आणि रिचार्ज व्हायला. सानिका, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निसर्गात जाण्यासाठी नेहमी एखाद्या मोठ्या टुरिस्ट प्लेसची गरज नसते. घरापासून काही अंतरावरच एखादं धरण असतं, एखादा ओढा असतो, एखादा छोटासा धबधबा असतो. फक्त तिथे जाण्यासाठी आपण स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा. आपण आयुष्यभर सुख शोधत राहतो, पण कधी कधी सुख आपल्या अगदी जवळच असतं. एखाद्या झाडाच्या सावलीत, पाण्याच्या आवाजात, आपल्या माणसासोबत घालवलेल्या काही शांत क्षणात. आणि म्हणूनच कधी वेळ मिळाला तर निसर्गात नक्की जा. फिरण्यासाठी नाही, स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी. काय वाटतंय, आपण इथे नक्की कशासाठी आलोय? फिरायला. फक्त फिरायला की स्वतःला थोडं रिचार्ज करायला? पण इथे आलो म्हणून टेन्शन आणि काळजी थोडीच संपणार आहे. नाही, पण हे पाणी बघ ना, किती शांत आहे. तरी त्यावर तरंग आहेतच ना. म्हणजे आयुष्यातही समस्या येणारच, पण त्या समस्यांमध्येही मनाची शांती टिकवता आली पाहिजे, नाही का? बस, निसर्ग समस्या थोडीच संपवतो, पण त्या समस्यांकडे शांतपणे बघायला तर नक्की शिकवतो ना. गेला पाहिजे, पाण्यावरती चालत चालत गेला पाहिजे. मला नको मारू पण. नाही तर नेम धरून मलाच मार. हा, मी दाखवू फेक. मी एक फेकून दाखवतो ना. असं फेक. नाही, असं असं फेकायचं आडवा. अरे पाण्यावर चालत जायचं होतं, पाण्यात नव्हतं जायचं.
आपण दिवसभर कितीतरी गोष्टींच्या मागे धावत असतो. काम, पैसा, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढायचाच विसरतो. आजचा दिवस फार मोठा किंवा ग्रँड नव्हता. सकाळी 2 झाडं लावली, घरी दोघांनी मिळून जेवण बनवलं आणि दिवसाच्या शेवटी निसर्गात येऊन थोडा वेळ स्वतःसाठी जगलो. कदाचित आनंदासाठी यापेक्षा जास्त काहीच लागत नाही.